आत्ता एका बाबांचा मी इंटरव्ह्यू केला आणि तो इंटरव्ह्यू झाला आणि ते बाबा आले परत माझ्याकडे, मला तुम्हाला एक बोलायचं आहे. म्हटलं बोला. ते म्हणाले की मगाशी मी इंटरव्ह्यूमध्ये म्हणालो की मी 15 वर्षांपासून वारी करतो, पण त्याच्यामध्ये 1 वर्षाचा गॅप पडला होता, खंड पडला होता. तर म्हटलं ठीक आहे ना, तुम्ही बोलले ते मगाशी मुलाखतीत. नाही पण मी म्हणालो ना 15 वर्ष मी वारी करतोय म्हणून. म्हटलं मग काय झालं, कोणी तुम्हाला जाब विचारायला नाही येणार आहे बाबा, ठीक आहे 14 काय 15 काय. अहो नाही हो, मला लबाडी केल्यासारखं वाटतंय. मी असं कसं बोलू शकतो, मला राहून ती गोष्ट माझ्या मनाला खाते असं म्हणाले ते. मी म्हटलं एवढं काय, ठीक आहे ना तुम्ही बोलले 15 वर्ष, 1 वर्षाचा गॅप पडला. अहो नाही हो, मला ते लबाडी केल्यासारखं वाटतं, मला खोटं बोलल्यासारखं वाटतंय मुलाखतीमध्ये आणि मला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा, म्हणून मी तुम्हाला येऊन सांगितलं. मी म्हटलं बाबा ठीक आहे, काय काळजी करू नका. म्हटलं ठीक आहे चालतं तेवढं. नाही हो, मला जरा चुकल्यासारखं वाटतंय, मी असं कसं बोललो. म्हणजे या जगात अजूनही अशी माणसं आहेत, कुठे भेटतात, फक्त वारीत भेटतात. वारी व्यतिरिक्त कुठे नाही भेटणार. वारीच्या बाहेर पडलं की खरं जग दिसायला लागतं आणि ते मला नको. म्हणजे अशी कुठली माणसं आहेत यार, एवढी खरी, एवढी प्रामाणिक. म्हणून म्हणतात असा सोहळा स्वर्गीही नाही. रामकृष्ण हरी.